नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आज आपण एक खूप नवीन आणि वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. हा विषय आहे म्हणजे रामायण आणि महाभारत. आता ही दोन महाकाव्य फक्त महाकाव्यच आहेत का खरंच इतिहास घडलेला आहे? गेल्या काही वर्षात या दोन्ही महाकाव्यांमध्ये घडलेल्या घटनांच्या खूप पुरावे लोकांना सापडलेले आहेत. तर आपल्याकडे आज जे गेस्ट आलेले आहेत ते आता नुकतंच महाभारत जिथे जिथे घडलं त्या सगळे ठिकाणी जाऊन आलेले आहेत आणि ते आपल्याला ऑन द ग्राउंड रिपोर्टसारखं सांगणार की तिथे काय काय नवीन ठिकाणं सापडली आहेत. आता गव्हर्नमेंट नवीन काय डेव्हलप करते की महाभारत हे लोकांना जास्त चांगलं कळावं आणि ज्या ठिकाणी युद्ध घडलं आणि युद्धाशी निगडीत ज्या ज्या गोष्टी तिथे घडल्या तर ती प्रत्येक ठिकाणी ही व्यक्ती पाहून आलेला आहे. या इंटरेस्टिंग विषयावर आपल्याशी गप्पा मारायला आज आपले गेस्ट आहेत श्री दुष्यंत देसाई. त्यांची स्वतःची ट्रॅव्हल कंपनी आहे डेस्टिनी टूर्स नावाने आणि आता नुकतेच ते या भागात सगळे स्वतः फिरून आलेले आहेत. तर ते आपल्याला जास्त माहिती देईल की महाभारत युद्ध कुठे घडलं, काय घडलं, तिथे बघायला आता काय आहे, ही सविस्तर माहिती आपल्याला दुष्यंत देतील. दुष्यंत, वेलकम टू दी शो. थँक्यू सो मच नितीनजी. आपण या पॉडकास्टमध्ये महाभारत सर्किट जे नवीन गव्हर्नमेंट डेव्हलप करते त्याच्याबद्दल आपण बोलूयात आणि आपल्या प्रेक्षकांना जास्त माहिती करून देऊयात की तिथे त्यांना काय बघता येईल. तर पहिले हे महाभारत सर्किट म्हणजे काय आहे आणि हे कुठे आहे एक्झॅक्टली? नमस्कार मंडळी. सर्वप्रथम महाभारत सर्किट हे जे आहे हे ॲक्च्युली दिल्लीपासून एक 3.5 तासाच्या ड्राईव्हवरती हरियाणामध्ये कुरुक्षेत्र जे गाव आहे, जे आजच्या तारखेला कुरुक्षेत्र म्हणून ओळखलं जातं, कुरुक्षेत्रमध्ये जे महाभारत घडलं होतं ते बेसिकली कुरुक्षेत्र, कर्नाल, सोनीपत, पानिपत हे जी 4 गावं आहेत बेसिकली, या सगळ्या गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. हे सगळ्या गावामध्ये जिथे महाभारत घडलं होतं तर त्या एरियामध्ये ॲक्च्युली महाभारत घडलं आणि त्या एरियाला आता इंडिया टुरिझम म्हणा किंवा गव्हर्नमेंट महाभारत सर्किट या नावाने ते फेमस करतायत आणि हळूहळू ते लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतायत. महाभारत घडलं म्हणजे महाभारत युद्ध जिथे घडलं, करेक्ट, ती 4 गावं मिळून जी जागा आहे, करेक्ट, त्या जागेला आता महाभारत युद्ध जे म्हणतात ॲक्च्युली महाभारत युद्ध जे घडलं ते 48 कोस. आता आजच्या तारखेला एक कोस जर म्हणालो आपण तर एक कोस म्हणजे साधारणपणे 2 ते 2.5 किलोमीटरचा हा प्रिमायसेस. सो साधारणपणे 48 कोसमध्ये हे महाभारताचं युद्ध झालं. आपण त्याला 150 स्क्वेअर किलोमीटर म्हणू, साधारणपणे 125 ते 150 स्क्वेअर किलोमीटरच्या परिसरामध्ये हे महाभारताचं युद्ध झालं तिथे. आणि हे सगळा भाग येतो हा हरियाणामध्ये येतो. ऍक्च्युली हरियाणा स्टेटमध्ये हा सगळा भाग येतो जिथे हे सगळं महाभारताचं युद्ध झालं. दिल्लीपासून किती? दिल्लीपासून साधारणपणे एक 3.5 ते 4 तासाच्या अंतरावरती कुरुक्षेत्र आहे जिथे आपल्याला हे सगळ्या गोष्टी बघायला मिळतात आणि त्याचे काही पुरावे आहेत की ज्या अजूनही आपल्याला तिथे बघायला मिळतात. आजही गेलो आपण तर तिथे आपल्याला त्या गोष्टी बघायला मिळतात कुरुक्षेत्रामध्ये. सो तिथे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. दिल्लीपासून आपण जर सकाळी निघालो 7-10 तर 10:30-11 पर्यंत तिथे सकाळी साधारणपणे करेक्ट म्हणजे सकाळी 7-7:30 जरी आपण निघालो तिथे तर साधारणपणे एक 10 वाजेपर्यंत आपण तिथे पोहोचणं अपेक्षित आहोत. थोडंफार वेळ प्लस मायनस, कारण की हा जो रस्ता आहे दिल्ली कुरुक्षेत्र हा GT रोड म्हणून फेमस आहे, ग्रँड ट्रंक रोड, की जो भारतातला सगळ्यात जुना हायवे आहे, हायवे नंबर 2 बेसिकली NH2 म्हणता येईल त्याला, GT ग्रँड ट्रंक रोड. आणि त्या ग्रँड ट्रंक रोडवरतीच सोनीपत, पानिपत, कर्नाल, कुरुक्षेत्र ही गावं वसलेली आहेत ही सगळी. आणि पानिपत मराठी लोकांना सगळ्यांना माहिती आहे, पानिपत तर आपल्या सगळ्या मराठी लोकांना माहिती आहे, बरोबर आहे, त्यातलं हे गाव आहे. आणि आता तिथे आल्यावर तुम्ही नावं घेतलीत कुरुक्षेत्र, पानिपत, सोनीपत वगैरे, तिथे आल्यावर ऍक्च्युली बघायला काय काय म्हणजे महाभारत युद्ध घडल्याचं तिथे पुरावे काय सापडतात? ओके, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की महाभारत ऍक्च्युली हे कौरव आणि पांडवांमध्ये झालं आणि हस्तिनापूर ही जी कौरव पांडवांची राजधानी होती, हस्तिनापूर म्हणजे आजच्या तारखेतलं मीरठ, उत्तर प्रदेशमधलं मीरठ. त्याच्यानंतर मीरठ पासून पुढे कुरुक्षेत्र हे हरियाणामध्ये ऍक्च्युली जिथे हे युद्ध झालं. आता युद्ध का झालं ऍक्च्युली तर आपल्या पौराणामध्ये किंवा आपल्या सर्वांना माहिती आहे की पांडवांनी कौरवांसाठी कौरवांकडनं 5 गावं मागितली होती, पण कौरवांनी ती 5 गावं देण्यासाठी नाकारला बेसिकली. तेव्हापासून ऍक्च्युली महाभारत वॉर ऍक्च्युली मीन्स सुरुवात झाली, महाभारताला सुरुवात झाली. कारण की द्रौपदीला हरवलं, त्याच्यानंतर तिचे वस्त्रहरण झालं की जे हे सगळ्यांना धर्म अधर्म काही राहिलं नाही त्याच्यामध्ये, आणि या सगळ्या गोष्टीला सुरुवात त्यामुळे ही झाली बेसिकली महाभारताला सुरुवात झाली. म्हणजे त्यावेळेस जर कौरवांनी पांडवांची शर्त मानली असते आणि 5 गावं जर दिली असते तर या सगळ्या गोष्टी एक्झॅक्टली काही झाल्या नसतात. सो हे सगळ्या गोष्टी ज्या झाल्या ह्या सगळ्या ऍक्च्युली झाल्या त्या कुरुक्षेत्रामध्ये झाल्या. बरोबर.
आता कुरुक्षेत्र बेसिकली आपल्याला माहिती आहे की जिथे महाभारत घडलं, पण कुरुक्षेत्र हे काही गाव नव्हतं त्या काळी. ज्या काळी महाभारत युद्ध झालं त्या काळी कुरुक्षेत्र हे गाव होतं. संस्कृतमध्ये क्षेत्र म्हणजे स्थळ, क्षेत्र म्हणजे स्थळ. त्या स्थळावरती ऍक्च्युली युद्ध लढलं गेलं म्हणून त्या स्थळाला आता कुरुक्षेत्र असं नाव आलं. अशी ती प्रचिती झाली त्याच्यामध्ये. आणि हळूहळू कालांतराने कुरु वंशाचे लोक तिथे लढले करेक्ट त्या क्षेत्रामध्ये, म्हणून ते कुरुक्षेत्र झालं. करेक्ट. कुरु आता आपल्या सर्वांना माहिती की पांडव आणि ह्यांचे वंशज कुरु होते ऍक्च्युली. सो कुरु वंशांचे युद्ध तिथे झालं, त्या भूमीवरती झालं, त्या स्थळावरती झालं, म्हणून त्याला कुरुक्षेत्र. क्षेत्र इज अ संस्कृत वर्ड. बरोबर. त्याचा हिंदीमध्ये अर्थ होतो स्थळ. बरोबर. कुरुस्थळ, कुरुक्षेत्र असं ते बेसिकली नाव पडलं त्याच्यावरती. आणि त्या कुरुक्षेत्रामध्ये हे महाभारत झालं ऍक्च्युली. करेक्ट. आपण येतो कुरुक्षेत्र बघायला. करेक्ट. तर ते कुरुक्षेत्राची जी भूमी आहे तर त्याच्या आसपास काय आहे की जे दाखवतं की इथे युद्ध घडलं किंवा तसं काही पुरावे किंवा काही? भरपूर पुरावे असे बेसिकली त्या ठिकाणी आहेत जिथे. आता कुरुक्षेत्रमध्ये सगळ्यात महत्वाचं जर बघायला गेलो आपण तिथे, तर कुरुक्षेत्रमध्ये श्रीकृष्ण म्युझियम आहे. आता श्रीकृष्ण म्युझियम आहे, श्रीकृष्ण संग्रहालय का आहे तिथे, तर त्या काळातले कुरुक्षेत्राचे काही पुरावे महाभारतातले त्या संग्रहालयामध्ये आपल्याला बघायला मिळतात ऍक्च्युली. म्हणजे श्रीकृष्ण संग्रहालयामध्ये तुम्हाला पांडवकालीन हडप्पा मोहेंजोदडो संस्कृती जी होती त्या काळातल्या पुरातन काळातले काही कृष्णाच्या मूर्ती आहेत त्या बघायला मिळतात आपल्याला. त्याच्यानंतर तिथे श्रीकृष्ण संग्रहालयामध्ये आपल्याला एक महाभारताचं युद्ध कशा प्रकारे झालं, त्या महाभारताच्या युद्धामध्ये कृष्ण आणि अर्जुनाचा रथ कसा होता, कौरव पांडव कशा पद्धतीने लढले, या सगळ्या गोष्टीचं एक त्यांनी मिनिएचर केलेलं आहे ऍक्च्युली. अच्छा. त्या श्रीकृष्ण संग्रहालयामध्ये. म्हणजे अतिशय सुंदर असं, साधारणपणे मी म्हणेन एक 3 मजली ते श्रीकृष्ण संग्रहालय आहे की जे त्या 3 वेगवेगळ्या मजल्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला अगोदर पांडवकालीन काही कृष्णाच्या मूर्त्या बघायला मिळतात. त्याच्यानंतर त्या काळातल्या काही उत्खननात सापडलेल्या आहेत अगदी त्या मूर्त्या बघायला मिळतात. दगडी मूर्त्या आहेत, काही लाकडाच्या मूर्त्या आहेत ऍक्च्युली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या दगडी मूर्त्यांचं काही रासायनिक पद्धतीने टेस्ट केले आणि त्यांचा जो काही कालावधी सापडला तो कालावधी आजचा साधारणपणे 5 ते 6 हजार वर्षापूर्वीचा कालावधी, त्याच्याशी तो मॅच होतो. जो कालावधी लोक म्हणतात की महाभारताचा कालावधी असेल, करेक्ट, सापडतात. करेक्ट. त्या कालावधीशी ते डेटिंग होतात ऍक्च्युली. सो ते आपल्याला तिथे बघायला मिळतं. त्याच्यानंतर महाभारतामध्ये जे बेसिकली कौरव पांडव जे लढले, सगळे जणांचं मोठं युद्ध झालं, त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की पितामहा भीष्म हे कौरवांचे सगळ्यात मोठे वडील, बरोबर, म्हणजे सगळ्यात मोठे गुरु म्हणतात बेसिकली. सो पितामहा भीष्मांना आपल्या सर्वांना माहिती आहे की अर्जुनाने त्यांच्या तीरांवरती, बाणाच्या शय्येवरती झोपवलं होतं महाभारताच्या युद्धामध्ये. बरोबर. सो पितामहा भीष्मांना कशा पद्धतीने त्याने तिथे बाणाच्या शय्येवरती झोपवलं होतं त्याचं मिनिएचर सुद्धा आपल्याला तिथे बघायला मिळतं. अरे क्या बात आहे. सो अशा काही मिनिएचर एक हे करतो. मिनिएचर म्हणजे त्या छोट्या मूर्ती बनवून ते रिक्रिएट केलंय सगळं. करेक्ट. म्हणजे तुम्ही पेंटिंग नाहीये ते बेसिकली रिक्रिएट केलेले आहेत त्यांनी मूर्त्या तिथे क्रिएट केलेल्या आहेत, मूर्ती करून ते अख्खं रिक्रिएट केलं. म्हणजे साधारणपणे जर तुम्ही बघितली तर साधारणपणे पितामहा भीष्म हे अगदी 8-1 फुटी साधारणपणे त्यांची मूर्ती आहे तिथे पितामहा भीष्माची, आणि त्यांना बाणाच्या शय्यावरती झोपवलेलं आहे, त्याचं प्रतिकृती तिथे ठेवलेली आहे तिथे. त्याच्याशिवाय आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाभारतामध्ये चक्रव्यूह बेसिकली रचलं गेलं होतं. अभिमन्यू करता रचलं होतं ते. करेक्ट. अभिमन्यू करता हे चक्रव्यूह रचलं गेलं होतं. अभिमन्यू हे अर्जुनाचा मुलगा, पण त्याला माहिती होतं की त्या चक्रव्यूह कसं पद्धतीने भेदायचं ते त्यांना माहिती होतं, पण त्यामुळे आतमध्ये कसं जायचं चक्रव्यूहाच्या ते त्याला माहिती होतं, पण त्यातनं बाहेर कसं जायचं ते माहिती नव्हतं. बरोबर. तर त्या चक्रव्यूहाची मिनिएचर सुद्धा आपल्याला त्या श्रीकृष्ण संग्रहालयामध्ये बघायला मिळते. म्हणजे तुम्ही त्या प्रत्यक्ष त्या चक्रव्यूहामध्ये हळूहळू चालायला सुरुवात करतात आणि पुढे गेल्यावरती लक्षात येतं की अरे आपल्याला राईटला जायचं होतं पण आपण चुकून लेफ्टला आलो आणि लेफ्टचा तर रस्ता बंद आहे, मग कुठे जायचं, मग परत आपण मागे फिरतो आणि परत डावीकडे जायचं का, परत उजवीकडे जायचं का. सो अशा पद्धतीचं ते चक्रव्यूह आहे तिथे. त्या चक्रव्यूहात सैनिक कसे अडकायचे, अगदी बरोबर, आपल्याला तिथे गेल्यावर ऍक्च्युअल अनुभवता येतं. आपण जेव्हा त्या चक्रव्यूहामध्ये अडकतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे हे अशा पद्धतीचं चक्रव्यूह आहे. सो हे चक्रव्यूह अभिमन्यूसाठी होतं आणि अभिमन्यूने जेव्हा हे चक्रव्यूहाच्या आतमध्ये अडकला तेव्हा 7 कौरवांनी मिळून बेसिकली त्याला मारलं. आता हे 7 कौरव कोण होते तर दुःशासन,
दुर्योधन, कर्ण, शकुनी, कृपाचार्य आणि द्रोणाचार्य हे बेसिकली 7 कौरवांनी मिळून अगोदर अभिमन्यूचा वध केला, बेसिकली मारला. सर ते जेव्हा अभिमन्यू आतमध्ये गेला, चक्रव्यूहामध्ये गेला, तेव्हा सर्वप्रथम अभिमन्यूचा रथ पाडला गेला. ऍक्च्युली अभिमन्यूच्या रथाची चाकं पाडली गेली. त्याच्यानंतर अभिमन्यू जेव्हा खाली पडला, त्याच्यानंतर मग त्याला मारला गेला. बेसिकली ही ती चक्रव्यूहाची बेसिकली गोष्ट आहे ऍक्च्युली. आणि जेव्हा तुम्ही चक्रव्यूहामध्ये जाता तेव्हा त्या चक्रव्यूहाच्या सुरुवातीला डाव्या हाताला तुम्ही जर बघितलं, एका ठिकाणी त्यांनी कन्सेप्ट कोरलेली आहे एका दगडावरती की चक्रव्यूह कशा पद्धतीने आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने आतमध्ये जाऊ शकता आणि कशा पद्धतीने तुम्ही तिकडनं बाहेर पडू शकता. त्याचा मॅप साधारणपणे त्यांनी तो आखलेला आहे. सो ते बघायचं आणि त्या चक्रव्यूहामधनं तुम्ही बाहेर पडायचं त्याच्यामध्ये. सो हे असं चक्रव्यूह सुद्धा तिकडे त्यांनी केलेलं आहे, विच इज व्हेरी युनिक. आणि हे आजच्या तारखेला आपल्याला इथे गोष्ट केलेली आहे आपल्याला माहिती नाहीये. प्रश्नच नाही. सो म्हणजे हे असं काहीतरी आपल्याकडे करून ठेवलंय की लोक बघू शकतात. हे कित्येक पर्यटकांना माहिती नाही या गोष्टी. आणि हे मस्ट विजिट आहे असं माझं तरी मत आहे की हे आपण नेहमी विचार करतोय जेनझीज म्हणतात की नुसतं महाकाव्य आहे, असं काही घडलंच नाही. बरोबर. तर त्यांना हे आय ओपनर आहे. इनफॅक्ट सगळ्यांना आय ओपनर आहे की हे ऍक्च्युली घडलं. तिथे दाखवतात तुम्हाला की कसं घडलं हे. एक्झॅक्टली. आणि जेव्हा तुम्ही त्या श्रीकृष्ण संग्रहालयात जाता तेव्हा त्यांनी जसं मी मगाशी सांगितलं की महाभारताच्या युद्धाची प्रतिकृती तिथे त्यांनी तयार केलेली आहे की श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा रथ, त्याच्यानंतर पांडव आणि कौरव युद्ध घेत आहेत, त्यांच्या प्रतिकृती उभ्या केलेल्या आहेत. त्याच्यानंतर भीष्म, पितामह भीष्म, त्यांच्या प्रतिकृती. आणि जेव्हा तुम्ही त्या फ्लोअरवरती फिरता, पाठीमागच्या बाजूला तुम्हाला लढाई होत आहेत, घोड्यांचे आवाज येत आहेत आणि हे सगळं बेसिकली बॅकग्राऊंड म्युझिक चालू असतं. आणि अक्षरशः अंगावरती काटा येतो जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी फिरत असता. तेव्हा तुम्हाला जाणवतं की आपण हा आजच्या कुठेतरी वेगळ्या काळामध्ये आलेलो आहोत. आपण ऍक्च्युअल युद्ध अनुभवते असं अनुभव येतो आपल्याला त्याच्यामध्ये, कारण की त्यांनी अशा सुंदर पद्धतीने ते म्युझियम बनवलेलं आहे तिथे. सो हे श्रीकृष्ण संग्रहालय की विच इज व्हेरी ब्युटिफुल आणि खूप सुंदर बघण्यासारखं आहे. आजच्या जेनझीला ऍक्च्युली की ज्यांना आपला इतिहास काय आहे किंवा ज्यांना महाभारताबद्दल माहिती नाहीये, महाभारत फक्त ऐकून आहे किंवा महाभारत युद्ध झालं होतं तर कुठे झालं, त्यांच्यासाठी हे श्रीकृष्ण संग्रहालय बघण्यासारखं आहे ऍक्च्युली, की जेणेकरून त्यांना पुढे गेल्यावरती आपली संस्कृती काय आहे, आपला इतिहास काय आहे, आपला धर्म काय आहे याबद्दलच्या प्रचिती देणाऱ्या या सगळ्या वस्तू आहेत ऍक्च्युली. म्हणजे आपण ही जी जनरेशन वाढलेली आहे ती गेम ऑफ थ्रोन्सवर वाढलेली आहे, स्पार्टॅकसवर वाढलेली आहे. त्यांच्याकरता इथे येऊन हे बघणं की ह्याच्याहून जास्त चांगलं म्हणणं की ह्याच्याहून जास्त मोठी युद्ध आपल्याकडेही घडले, आपल्याकडे तेवढाच मोठा इतिहास आहे आणि तो इतिहास आपल्याला आता बघता येतो ऍक्च्युली. इनफॅक्ट मी म्हणेल त्याच्यापेक्षाही सुंदर इतिहास आपला आहे. म्हणजे स्पायडरमॅन किंवा बॅटमॅन म्हणण्यापेक्षा आपल्याकडे जे ऍक्च्युली युद्ध झाले होते आणि त्याचे पुरावे आहेत. आता हे पुरावे कसे आपल्याला मिळाले ऍक्च्युली, तसं जर म्हणायला गेलो तर आपल्याला माहिती आहे आद्यशंकराचार्य तिथे बेसिकली तपश्चर्यासाठी गेले होते आणि वडाच्या झाडाखाली त्यांनी तिथे तपश्चर्या केली ऍक्च्युली. आणि त्या वडाच्या झाडाखाली तपश्चर्या केल्यानंतर त्यांना प्रचिती झाली की हे ते स्थळ आहे की जिथे महाभारत युद्ध झालं होतं. सो हे जे स्थळ आहे हे साधारणपणे कुरुक्षेत्रपासून एक 5-6 किलोमीटर पुढे ज्योतिसर करून गाव, छोटंसं जागा आहे ऍक्च्युली, की त्या ज्योतिसरच्या ठिकाणी हे महाभारताचं युद्ध सुरुवात झाली होती. आता जेव्हा फासे फेकले गेले, युद्ध फास्यामध्ये सगळे पांडवांनी आपले अख्खं गाव हरले, संपत्ती सगळी हरवली, द्रौपदीला हरवलं, तर आता युद्ध करायचं. तर युद्ध कुठे करायचं, तर त्या काळामध्ये तर कुठे असं मोकळं पटांगण फार नव्हती. तर त्या काळामध्ये जी झाड तोडण्यात आली, बेसिकली मोठमोठी झाडं होती, बेसिकली ती झाडं सगळी तोडण्यात आली आणि त्याच्यानंतर एक वडाचं झाड, बेसिकली बरकत का पेड ज्याला म्हणतात ऍक्च्युली, वडाचं झाड हे त्या काळापासून अजूनही आहे आणि त्याला अमर पेड असं म्हणतात, अमर झाड आहे ऍक्च्युली, की ज्याने हे सगळं युद्ध बघितलेलं आहे. मान्यता आहे की एवढं जुनं झाड आहे ते. अगदी बरोबर, त्या काळात होतं. आणि तुम्ही जे आता जे म्हणलात की झाडं काढली, ती झाडं काढली युद्धभूमी तयार करण्यासाठी, प्लेन ग्राउंड तयार युद्धभूमी तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची कत्तल करण्यात आली तिथे. आणि त्याच्यानंतर मग हे एक झाड राहिलं तिथे आणि त्या झाड राहिल्यामुळे मग त्याला हे सगळं जे काही महाभारताचं युद्ध झालं ते बघायला मिळालं. हे असं बेसिकली मान्यता आहे. आणि त्याच ठिकाणी जिथे आद्य शंकराचार्यांनी तपश्चर्या केली होती त्याच ठिकाणी बेसिकली त्यांना जेव्हा ज्ञात झाली की ही ती जागा आहे,
असं म्हणतात की त्याच ठिकाणी वडाच्या झाडाच्या ठिकाणी आपल्याला भगवद्गीता ही कृष्ण भगवानाने अर्जुनाला सांगितली गेली. बर बर बर. सो भगवद्गीता ही कुठे सांगितली गेली तर भगवद्गीता हे ज्योतिसरमध्ये सांगितली गेली. ज्योतिसर हे ठिकाण आहे की जिथे भगवद्गीता सांगितली गेली आणि त्याच ठिकाणी श्रीकृष्ण भगवानाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलं. आपल्या सर्वांना माहिती आहे की कृष्णाचे 10 वेगवेगळे अवतार होते ऍक्च्युली. सो ते विश्वरूप दर्शन त्या भूमीमध्ये कृष्ण भगवानने अर्जुनाला दिलं बेसिकली. ती जी जागा आहे त्याला तर ज्योतिसर म्हणतात. त्या जागेला हे ज्योतिसर म्हणतात. आणि या ज्योतिसरमध्ये दर संध्याकाळच्या सनसेट झाला की तिकडे साऊंड अँड लाईट शो होतो. बर. त्या साऊंड अँड लाईट शो मध्ये तुम्हाला महाभारत कसं झालं, का झालं, ह्या सगळ्या गोष्टीचं तिकडे सांगितलं जातं. साधारणपणे एक 40-45 मिनिट्सचा तो साऊंड अँड लाईट शो आहे की ज्याद्वारे तुम्हाला महाभारतामध्ये नेलं जातं आणि युद्ध कशा पद्धतीने लढलं गेलं त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि शिवाय त्याच्या शेजारी म्हणजे जिथे ज्योतिसरमध्ये आद्य शंकराचार्यांनी तपश्चर्या केली, जिथे वडाचं झाड आहे, अमर झाड म्हणतात, त्याच्या शेजारी भगवान विष्णूचं विष्णुरूप जे दिलं कृष्णाने, विश्वरूपची जी आहे त्याची मेटलची मध्ये प्रतिमा तयार करण्यात आलेली आहे मोठी. साधारणपणे एक 50 ते 60 फूट उंच ब्लॅक मेटलची विश्वरूप दर्शनची मेटलमध्ये मूर्ती करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावरती एक 15 मिनिटाचा साऊंड अँड लाईट शो असतो. बर. की जी मूर्ती अतिशय सुंदर बघण्यासारखी आहे. आणि तुम्ही इमॅजिन करा की आता आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला संध्याकाळच्या लेझर शो बघतो, हे सर्वांना माहिती आहे, परंतु कृष्ण भगवानाची इथे विश्वरूप दर्शन केलेलं आहे आणि त्या विश्वरूप दर्शनावरती साऊंड अँड लाईट शो होतो, हे आपल्याला माहितीच नाहीये. इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. एक्झॅक्टली. म्हणजे लोकांना आपण म्हणतो आय ओपनर सारखं आहे. अगदी बरोबर, आय ओपनर साठी म्हणता येऊ शकतं. आणि स्पेशली आजचे जनझे जे आहे, जनरेशन झेड जे म्हणतो आपण, मी रिक्वेस्ट करेन की सगळ्या पॅरेंट्सने आपल्या लहान मुलांना घेऊन जावं तिथे आणि आपला इतिहास काय आहे ह्या गोष्टी बेसिकली बघायला मिळतात तिथे. बरोबर आहे, बरोबर आहे. त्या गोष्टी दाखवाव्या लहान मुलांना, जेणेकरून महाभारतात नुसतं काव्य नाहीये तर ते जे घडलं होतं त्याचे पुरावे तिथे बघायला मिळतात. तू म्हणा दिल्लीपासून तर 3-4 तासावर आहे. अगदी बरोबर. लोक अनेक पर्यटक दिल्लीला तसेही जातात, पुढे हिमाचलला जायला, उत्तराखंडला जायला, चारधाम करायला. बरोबर. तर एक दिवस त्या आयटनरीमध्ये एक दिवस काढून अगदी सहज बघू शकतात. अगदी साधारण सांगायचं तर जेव्हा दिल्ली चंदीगड जो रस्ता आहे त्याच रस्त्यावरती कुरुक्षेत्र हे गाव वसलेलं आहे. आता कुरुक्षेत्र हे आपण साधारणपणे आता कुरुक्षेत्राचे इतिहास आणि या गोष्टी थोड्यात काही बोललो. आता कुरुक्षेत्र बेसिकली जे आहे, कुरुक्षेत्रामध्ये अजून काय काय गोष्टी बघण्यासारख्या आहेत तर तिथे अजून ब्रह्मसरोवर एक आहे. ऍक्च्युली ब्रह्मसरोवर काय आहे तर अगोदर कृष्ण भगवान ब्रह्मसरोवरला थानेसर असं बेसिकली म्हटलं जातं त्या एरियाला, स्थानेश्वर. आता थानेसर हे ऍक्च्युली नाव जर बघितलं तर स्थानेश्वर आहे. स्थानेश्वर म्हणजे काय आहे तर तिकडे ब्रह्मांनी शंकराची पिंड तिथे उभी केली होती आणि त्या ठिकाणी असं मान्यता आहे की पांडवांनी युद्ध खेळण्याच्या अगोदर स्थानेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं होतं आणि मग युद्धाला गेले होते. तर ते स्थानेश्वर महादेवाचं ते स्थळ आहे म्हणून त्याला स्थानेश्वर म्हणतात. ऍक्च्युली नाव स्थानेश्वर आहे की जे काळा रूपाने थानेसर झालं. सो थानेसर शंकराचं मंदिर आहे अजून. हो, ते शंकराचं मंदिर अजूनही आहे तिथे आणि त्या शंकराच्या मंदिराच्या आजूबाजूला लेक आहे ऍक्च्युली, ज्याला ब्रह्मसरोवर म्हणून ओळखलं जातं. आणि आजच्या तारखेला अशी मान्यता आहे ऍक्च्युली की जेव्हा अर्जुनाने पितामह भीष्मला बाणाच्या शय्येवरती झोपवलं होतं त्या काळी ते मरणाला टेकले होते. त्या काळी त्यांना पाणी प्यायताना त्या सरोवरामधनं त्यांना पाणी प्यायला आणून द्यायचे अशी ही मान्यता आहे. ते सरोवर मला वाटतं अर्जुनाने बाण मारून ते पाणी काढलं. करेक्ट. त्याने ते सरोवर तयार झालं होतं. ते ब्रह्मसरोवर म्हणून ओळखलं जातं त्याच्यामध्ये. आणि अजून दुसरी एक गोष्ट बेसिकली, जेव्हा मेन कारण जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं तेव्हा द्रौपदीने शपथ घेतली होती की मी दुःशासनच्या रक्ताने माझी केस धुणार, माझे केस धुणार बेसिकली. सो ती जागा मी केस बांधणार नाही असं, तोपर्यंत मी केस बांधणार नाही. अगदी बरोबर, तोपर्यंत मी केस बांधणार नाही. आणि जेव्हा महाभारत युद्ध झालं, जेव्हा दुःशासनाचा वध झाला त्याच्यानंतर द्रौपदीने दुःशासनाची छाती फाडल्यानंतर अर्जुनाने त्याच्या रक्ताने आपले केस धुतले. ती जी जागा आहे ती जागा ब्रह्मसरोवरच्या शेजारी आहे. बर. सो इंटरेस्टिंग. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ऍक्च्युली, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे जोपर्यंत जात नाही त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही. आता या ठिकाणी मला एक पॉइंट असा वाटतो नेहमी की तू जेवढ्या विस्ताराने सांगू शकतोस
प्रत्येक ठिकाणाचं महत्त्व किंवा किती लांब आहे, काय आहे, काय बघायचं तिथे. तर तिथे एक नॉर्मल पर्यटक जर असा गेला तर त्याला तेवढी तिथे गाईड मिळू शकतात हे सगळं सांगणारे? निश्चितच. जर त्यांनी अगोदर सांगितलं तर गाईडची डेफिनेटली अरेंजमेंट करता येते. तिकडे गाईड आहेत आपल्याकडे की जे गाईड तिथे तुम्हाला सगळा इतिहास तुम्हाला सांगतात. सगळ्या गोष्टी, ज्या गोष्टी घडल्या आहेत, ज्या गोष्टी तिथे झालेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगतात. अच्छा. आता अजून एक मला एक गोष्ट नितीनजी ह्याच्यामध्ये ऍड करावं असं वाटतंय की जे ब्रह्मसरोवर आपण बोलतो त्या ब्रह्मसरोवरच्या ठिकाणी आजूबाजूला दरवर्षी गीता अध्याय होत असतो. गीता जयंती साजरी केली जाते ऍक्च्युली. आता गीता जयंती कधी होत असते ऍक्च्युली की दरवर्षी मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला. मार्गशीर्ष म्हणालो तर आपण साधारणपणे इंग्लिश कॅलेंडरमध्ये बघायला तर डिसेंबर महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यात मोक्षदा एकादशी जे म्हणतो आपण ऍक्च्युली, मोक्षदा एकादशीच्या वेळेस तिकडे गीता जयंती केली जाते साजरी. गीता जयंती साजरी करण्यामागचा उद्देश की भगवद्गीता ही सगळ्यांपर्यंत पोचावी, ह्या त्याच्या मागचा उद्देश. हा गीता सांगितलेला दिवस वगैरे असं काही नाही, गीतेने सांगितलेला दिवस असं नाही ऍक्च्युली. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी म्हणजे ज्याला मोक्षदा एकादशी म्हणतो, जी डिसेंबर महिन्यामध्ये येते, त्या काळामध्ये त्यावेळी तिथे गीता जयंती हे दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते. आणि साधारणपणे एक 8 ते 9 दिवसाचा कालावधी असतो की जेव्हा गीता जयंती साजरी केली जाते. मोठमोठ्या प्रमाणामध्ये गीताध्याय होत असतात. गरिबांसाठी तिथे दवाखाने उभे केले जातात. नाटकं होत असतात इतिहासावरती. वेगवेगळे नृत्य होत असतात तिथे. जुन्या काळातले बेसिकली वेगवेगळे नृत्य बेसिकली आपल्याला बघायला मिळतात. सो हा सगळा साधारणपणे जो कालावधी आहे हा साधारणपणे एक 7 ते 8 दिवसाचा तो उत्सव असतो गीता जयंतीचा. आणि त्या गीता जयंतीच्या उत्सवाच्या वेळेस कुरुक्षेत्रमध्ये हॉटेल्स मिळत नाहीत. अख्ख्या भारतातनं तिथे लोक येतात, गीता जयंती साजरी करतात. गीतेचे वेगवेगळे पाठ अध्याय सांगितले जातात, त्याचं महत्त्व सांगितलं जातं आणि वेगवेगळ्या लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचवली जाते ऍक्च्युली. मला वाटतं महाराष्ट्रामधल्या पर्यटकांना ह्याची फार माहिती असं मी तरी फार कोणाकडनं ऐकलं नाहीये कधी. नाही, अगदी आम्ही गीता जयंती महोत्सवाला कुरुक्षेत्राला चाललोय. अगदी बरोबर. पण आपल्याला माहिती नसतं या गोष्टी की गीता जयंती होते. आता जेव्हा मी स्वतः तेव्हा व्हिजिट केली तेव्हा या गोष्टीचा जेव्हा इतिहास आम्हाला कळाला तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडे या गोष्टी अजून बाहेर आलेल्या नाहीयेत. बरोबर. आपल्याला जर बघायला गेलो तर फक्त कुरुक्षेत्र एक माहिती आहे की कुरुक्षेत्र युद्ध झालं होतं, पण कुरुक्षेत्राचा इतिहास त्याला एवढा मोठा आहे. कुरुक्षेत्राच्या अलीकडे कर्नाल हे गाव बेसिकली हे कर्णाचं गाव आहे. कर्ण हा ऍक्च्युली दानशूर कर्ण हा म्हणून खूप इतिहासामध्ये फेमस आहे, प्रसिद्ध आहे. सो ते दानशूर कर्णाचं गाव हे कर्नाल. ऍक्च्युली जेव्हा दानशूर कर्ण, तर दानशूर का आहे तर त्याने कर्णाने आपली तलवार आणि ढाल ही त्या ठिकाणी कर्णाने दान दिली होती. कर्णाने आपले कवच कुंडल दान केले होते, ती जागा परत वेगळी. पण कर्णाने बेसिकली गोरगरिबांना सोनं दिलं होतं, खायला प्यायला रोज बेसिकली अन्न देत होते बेसिकली. सो त्यामुळे दानशूर कर्ण हा त्यासाठी खूप फेमस होता, म्हणूनच त्याला दानशूर कर्ण म्हणतात ऍक्च्युली. सो त्याचं गाव हे कर्नाल हे कुरुक्षेत्र पासून साधारणपणे एक 10 ते 15 किलोमीटर अलीकडे आहे कुरुक्षेत्राच्या. ओके. सो ते कर्नाल हे कर्णाचं गाव. क्या बात आहे. हे कधी मी कर्नाल नाव किती वेळा ऐकलंय, पण त्याचा कर्णाची संबंध या कधी विषय डोक्यात आलाच नाही कधी. अगदी बरोबर. इंटरेस्टिंग. आता तुम्ही बरीच काय माहिती सांगितली वेगवेगळ्या नवीन ठिकाणांची. हे सोडून अजून वेगळं ऑफबीट तिथे काय आहे बघण्यासारखं? ऑफबीट असं नाही, पण एक वेगळं मंदिर बेसिकली एक आपण म्हणता येईल आपल्याला. देवी सती आपल्याला माहिती आहे. देवी सती बेसिकली जेव्हा शंकर भगवानांनी तांडव नृत्य केलं, तांडव नृत्य केल्यानंतर देवी सतीचे शरीराचे 51 तुकडे झाले. हे वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडले आणि त्यातलं ही सगळी जी ठिकाणं आहेत ही देवीची 51 शक्तिपीठ. बरोबर. तर ती म्हणून आजच्या तारखेला ही देवीची 51 शक्तिपीठ म्हणून फेमस आहे. त्यातलं एक शक्तिपीठ हे म्हणजे कुरुक्षेत्राच्या जवळ असलेलं मंदिर. म्हणजे त्या ठिकाणी देवी सतीचा पायाचा घोटा म्हणजे अँकल हा त्या ठिकाणी पडला होता, म्हणून त्या ठिकाणी हे देवीचं एक शक्तिपीठ आहे. हे 51 शक्तिपीठातलं एक शक्तिपीठ म्हणजे भद्रकाली मंदिर. हे ते भद्रकाली मंदिर. आणि त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये पांडवांनी पूजा केली होती. आणि दुसरं गोष्ट या मंदिराचं अजून एक सांगण्याचं वेगळं वैशिष्ट्य सांगायचं म्हणून की
जेव्हा महाभारताचं युद्ध झालं, युद्ध झाल्यानंतर पांडव जिंकले, त्याच्यानंतर जे काही घोडे त्यांचे राहिले होते, असं म्हणतात की पांडवांनी त्यांचे घोडे हे देवी सतीला म्हणजे भद्रकाली, देवी खूप भद्रकाली देवीला अर्पण केले ऍक्च्युली. हे त्यांनी त्या काळामध्ये त्यांनी आपले घोडे, आता तर युद्ध झालं, युद्ध जिंकलो, आता करणार काय आम्ही, आम्हाला आता त्याग करायचा या सगळ्या गोष्टींचा, त्यामुळे त्यांनी राहिले जे घोडे होते ते घोडे सगळे देवीला अर्पण केले. आणि त्या काळापासून फरक लोकांना सांगायला लागला की अर्पण केले म्हणजे देवीला दिले, म्हणजे याच्यात बळीबिळीचा काही कुठे विषय नाही, अजिबात नाही, अजिबात. हे जिवंत घोडे त्यांनी अर्पण मंदिराच्या सेवेत दिले असं म्हणूयात आपण. अगदी बरोबर आहे. सो तेव्हापासून ही प्रथा चालू आहे. तर तुम्ही आजही त्या मंदिरामध्ये गेलात, 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे, त्यामुळे आजही तुम्ही त्या मंदिरात गेलात तर मंदिराच्या बाहेर मातीचे छोटे छोटे घोडे मिळतात आणि तुम्ही ते घोडे घेऊन देवीला अर्पण करा. अरे आपण नॉर्मली बघतो की फुलं, हार, प्रसाद हे आपण नॉर्मली मंदिरात गेलो की अर्पण करत असतो आपण देवाला, पण इथे याच्याशिवाय छोटे घोडे मिळतात की जे तुम्ही तिकडे अर्पण करा आणि तुमची मान्यता, जी काय इच्छा असेल ते तुम्ही तिकडे मागू शकता देवीकडे आणि ती इच्छा पूर्ण होते असं मान्यता आहे तिथे. गीता जयंती जेव्हा होते म्हणजे मोक्षदा एकादशीला, मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला, गीता जयंतीच्या वेळेस भद्रकाली मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मोठ्या प्रमाणात भारतातून लोक येतात सेवा करायला तिथे देवीची आणि घोडा अर्पण करतात तिथे, जी प्रथा आतापर्यंत अजूनही चालू आहे. बरोबर. सो घोडा अर्पण करायचा आणि जी काही इच्छा असेल तुम्ही इच्छा मागायची आणि तुमची इच्छा पूर्ण होते असं मान्यता आहे त्याच्यामध्ये. सो हे भद्रकाली मंदिर 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ म्हणून गणलं जातं ऍक्च्युली भारतातला. मग दुष्यंत, तुम्ही आतापर्यंत कुरुक्षेत्रामधली जी महत्वाची ठिकाणं आहेत ती सगळी आपण कव्हर केली. बरोबर. युद्धभूमी, युद्ध कुठे झालं, काय मंदिरं जी वेगवेगळी आहेत. बरोबर. आता नवीन डेव्हलपमेंट इथे काय होतीये की इन टर्म्स ऑफ की बाबा नवीन काही बांधतायत किंवा नवीन काही सर्किट चालू करतायत, तुम्ही जे महाभारत सर्किट बोललात, बरोबर, त्याच्यामध्ये अजून नवीन काय बघायला आहे? नवीन आता बेसिकली तिकडे बघायला गेलो तर आता नवीन तिकडे इस्कॉन मंदिर होत आहे. बरं. इस्कॉन मंदिर हे असं बेसिकली जे बांधतायत हे खूप वेगळ्या पद्धतीचं इस्कॉन मंदिर आहे. वेगळ्या पद्धतीचं का तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. तर त्या धर्मक्षेत्रामध्ये इस्कॉन मंदिर बांधलं जातं आहे आणि कुरुक्षेत्रामध्ये कृष्ण अर्जुन, महाभारतामध्ये कृष्ण आणि अर्जुन यांनी खूप मोठा रोल प्ले केला होता. बरोबर. कृष्ण अर्जुन चॅरियट जो होता म्हणजे कृष्ण अर्जुनाचा जो रथ होता त्या रथाच्या शेपमधलं हे इस्कॉन मंदिर होणार आहे. म्हणजे मंडळी, आम्ही हा जो एक हे ठेवलेला आहे मध्ये इथे चॅरियट, तर साधारण त्या म्हणजे हा चॅरियट जर बघितला साधारणपणे तर सुंदर असं पांढरे शुभ्र 40 फूट उंच 28 फूट लांब असे पांढरे शुभ्र घोडे आणि त्या घोड्यांच्या पाठीमागे मंदिराला चाक, म्हणजे जो बेसिकली जर तुम्ही बाजूने बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की हे म्हणजे चॅरियट आहे, हा रथ आहे आणि त्या रथाच्या आकाराचं ते मंदिर आहे इस्कॉन मंदिर. क्या बात आहे. म्हणजे त्या चाकाचं बेसिकली जर आता अजून फोटोज अजून गुगलवरती अपलोड नाही आहेत कारण की ते मंदिर अंडर कन्स्ट्रक्शन आहे, पण त्या मंदिराची जर मंदिराचं एक चाक जर बघितलं आपण तर ते एका चाकाचं वजन साधारणपणे 9 टन एवढं आहे. 9 टन आणि साधारणपणे एक 35 ते 40 फूट उंच असं ते चाक आणि त्याच्यावरती केलेली कारागिरी. हे अतिशय सुंदर आणि वेगळ्या कन्सेप्टचं हे मंदिर आहे इस्कॉन मंदिर, की जे साधारणपणे पुढच्या 2 ते 2.5 वर्षामध्ये बांधून होईल पूर्णपणे. आणि असं मानलं जातात की बांधून झाल्यानंतर भारतातलं सगळ्यात मोठं 2 नंबरचं सेकंड नंबरचं बिगेस्ट टेम्पल ऑफ इस्कॉन असं म्हणता येईल. म्हणजे सेकंड बिगेस्ट इस्कॉन टेम्पल इन इंडिया, दॅट इज कुरुक्षेत्र मधलं, की जे कृष्ण अर्जुनच्या चॅरियटच्या शेपमध्ये, रथाच्या शेपमध्ये ते मंदिर बांधण्यात आलेलं आहे. सो त्याचं काम चालू आहे. साधारणपणे पुढच्या 2 ते 2.5 वर्षामध्ये साधारणपणे त्याचं काम होईल असं पकडून चालू आपण. सो साधारण मोठं अट्रॅक्शन लोकांना आहे की 2 वर्षात पूर्ण होईल. साधारण 2 ते 2.5 वर्ष किमान या मंदिराला लागतील कारण की खूप काम आहे त्याच्यावरती. 60% झालंय, 40% बाकी आहे असं म्हणता येईल आपल्याला. बरोबर. सो आता या सगळ्या गोष्टीला बघायला आपल्याला किती वेळ लागतो साधारणपणे जर बघायला गेलो तर मग मी रिकमेंड करेन की 1 रात्र मिनिमम स्टे तुम्ही करा तिथे, की जेणेकरून जेव्हा तुम्ही दिल्लीपासून कुरुक्षेत्राला जाणार तेव्हा कुरुक्षेत्राला या सगळ्या गोष्टी म्हणजे ब्रह्मसरोवर नंतर जिथे गीता जयंती होते
त्याच्यानंतर भद्रकाली देवीचं मंदिर, त्याच्यानंतर ज्योतिसर जिथे भगवद्गीता सांगितली गेली आणि कृष्ण भगवानाने विश्वरूप दर्शन दिलं, करेक्ट, या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर इस्कॉन मंदिर, या सगळ्या गोष्टी बेसिकली बघायला एक दिवस जातो. त्यामुळे मी रिकमेंड करेन की एक रात्र मिनिमम स्टे तिथे करा आणि मग तिकडनं तुम्ही आयदर पुढे चंदीगडला जाऊ शकता किंवा परत दिल्लीला येऊ शकता तुम्ही. जे लोक, जे पर्यटक दिल्लीला येऊन पुढे हिमाचलला जायचे, शिमला कुलू मनाली करायला, अमृतसरला जायचे, बरोबर, त्यांना एक किंवा 2 दिवस एक रात्र मिनिमम स्टे आता ते गरजेचं आहे. कारण की जर तुम्ही रात्री स्टे केला तर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस साऊंड अँड लाईट शो बघायला मिळेल. पण रात्री राहायची सोय काय आहे? कुरुक्षेत्रमध्ये हॉटेल्स आहेत, फार अजून डेव्हलप झालेले नाही आहेत तिथे हॉटेल्स. 3 स्टार कॅटेगरीची काही काही हॉटेल्स आहेत. पण जर तुम्हाला कुरुक्षेत्रमध्ये नसेल तर कुरुक्षेत्राच्या अलीकडे कर्नालमध्ये सुद्धा तिकडे काही हेरिटेज हॉटेल्स आहेत. सो तिथे सुद्धा तुम्ही मुक्काम करता येऊ शकतो तुम्हाला. आणि यू रेकमेंड की लोकांनी एक रात्र राहावं, शांतपणे बघता येतं. एक्झॅक्टली, धावपळ होणार नाही, जेणेकरून संध्याकाळचा साऊंड अँड लाईट शो पण बघता येईल तुम्हाला. आणि हा साऊंड अँड लाईट शो इज व्हेरी युनिक. म्हणजे कृष्णाच्या विश्वरूप दर्शन जे झालेलं आहे त्याची मेटलची मूर्ती आहे, त्याच्यावरती साऊंड अँड लाईट शो होतोय. हे आपल्याला माहितच नाहीये लोकांना. सो हे जर बघायचं असेल तर हे संध्याकाळच्या वेळेसच तुम्हाला बघायला मिळतात साऊंड अँड लाईट शो, आणि हा दररोज संध्याकाळच्या वेळेस होत असतो तिथे. ग्रेट, ग्रेट. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक पर्यटकांनी हा त्याच्या आयटनरीमध्ये एक 1 नाईट किंवा 1 डे मिनिमम ऍटलिस्ट अगदी तरी नक्कीच ठेवावा. अगदी अगदी काहीतरी वेगळं बघता येतं. अगदी बरोबर. आता कधी बघितलं नाही असं तुम्ही जे काही आता सांगितलंय ते असं आहे की मी तरी कधी बघितलं नाही. असं की मला वाटत नाही कुठल्या पर्यटकांनी असं काही भारतात तरी बघितलंय. बरोबर, अगदी बरोबर. या गोष्टी झालेल्या आहेत आपल्या, आणि हा आपला इतिहास आहे. महाभारत बघितल्यासारखं वाटतं तिकडे गेला तुम्ही की तुम्हाला आपल्या महाभारतामध्ये खरोखर जाऊन आलो की काय, किंवा आपल्याला त्या काळामध्ये जाऊन आल्यानंतर आपला इतिहास काय आहे, आपला धर्म काय आहे, आपली संस्कृती काय आहे, याचा सगळं प्रचिती येते आणि अंगावरती काटा येतो. अरे की आपले पूर्वज काय होते, आणि महाभारत खरोखर इथे झालं आहे. करेक्ट, करेक्ट. युद्धभूमीवर गेल्यावर जो एक अंगावर काटा येतो, अगदी येत असणार साधारण की. अगदी बरोबर. एवढं हजारो लाखो लोक इन्व्हॉल्ड होते युद्धामध्ये, अगदी बरोबर, युद्धभूमीवर उभे आणि या सगळ्या गोष्टी बघतोय. फार वेगळा आणि रोमांचकारी अनुभव असणार. अगदी बरोबर, अगदी बरोबर. सो मला म्हणायचा उद्देश हाच की जेव्हा आपण हिमाचलला जातो किंवा जेव्हा आपण चंदीगडला जातो, तेव्हा चंदीगडला जाताना GT हायवेवरती कुरुक्षेत्र गाव लागतं. तिथे कंपल्सरी एक रात्र राहा. आणि मी साधारण यातनं लहान मुलांना बघण्यासाठी, माझ्या पालकांना मी आवाहन करेन की त्यांनी आपल्या मुलांना घेऊन जावं आणि त्यांना बेसिकली आपला इतिहास काय आहे, आपली संस्कृती काय आहे, धर्म काय होतं ॲक्च्युली, याच्याबद्दलची माहिती मिळण्यासाठी कुरुक्षेत्राला जावं आणि या सगळ्या गोष्टी बघाव्या, जेणेकरून लहान मुलांना, जेनझी जे आहे की ते फक्त बॅटमॅन, स्पायडरमॅन किंवा ह्यांच्यामध्ये न राहता आपला इतिहास खरोखर त्यांना कळेल, अशी त्यांना अनुभूती येईल. या गोष्टी बघायला मिळेल, साऊंड अँड लाईट शो बघायला मिळेल, विश्वरूप दर्शनाची मूर्ती बघायला मिळेल, श्रीकृष्ण संग्रहालय बघायला मिळेल. या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील आणि त्यांना आपला इतिहास कळेल. सो हे बघितल्यावरती डेफिनेटली त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान वाटेल आणि नक्कीच काहीतरी वेगळं बघायला मिळालं याचा त्यांना अभिमान वाटेल. सो हे दाखवावं लहान मुलांना, असं मला नक्कीच वाटतं त्याच्यामध्ये. तर मंडळी, जसे दुष्यंतने तुम्हाला आता सांगितलं की कुरुक्षेत्र ही व्हिजिट तुम्ही जेव्हा केव्हा परत टूर कुठली प्रकारची प्लॅन कराल नॉर्थ इंडियामध्ये, तेव्हा एक दिवस नक्की ठेवा, एक रात्र मुक्काम होईल अशी आयटनरी प्लॅन करा. तुमच्या ट्रॅव्हल एजंटशी बोला किंवा तुम्ही आमची संपर्क साधला तरी आम्ही तुम्हाला मदत करू हे कसं प्लॅन करता येईल सांगण्यामध्ये. तर हे नक्की प्लॅन करा. आणि तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला काही नवीन आम्हाला डेस्टिनेशन सजेस्ट करायचं आहे याच्यावर आम्ही पॉडकास्ट करू शकतो तर जरूर सांगा. आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये आलेले आहेतच. आणि डोंट फॉरगेट ऑल्सो टू लाईक अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल. धन्यवाद.